मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत गुरुपौर्णिमेच्या बातमीनं। राजकीय गुरूंच्या बद्दल सध्याचा जो काळ आहे तो बदलाचा काळ आहे असं म्हणावं लागेल। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठं सत्तांतर घडलं आणि ते शिवसेनेच्या माध्यमातून। शिवसेनेमध्ये गुरुपौर्णिमेला महत्त्व आहे मोठं। गेल्या अनेक दिवसांपासून वर्षांपासून गुरुपौर्णिमा ही शिवसैनिकांकडून साजरी केली जाते। शिवसेनेतल्या दुफळीनंतरच्या आजच्या गुरुपौर्णिमेवर त्याचं सावट पाहायला मिळालं। शिवसेनेत जशी 2 सत्ता केंद्र झाली तशी शिवसेनेच्या आज 2 गुरुपौर्णिमा सुद्धा पाहायला मिळाल्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ज्या शिवसैनिकांचा पाठिंबा आहे त्या शिवसैनिकांनी ठाण्यातल्या आनंदाश्रम या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी केली, तर उद्धव ठाकरेंच्या गटातल्या शिवसेना नेत्यांनी मातोश्री बाहेर गर्दी केली। उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर आलेल्या शिवसैनिकांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला। ठाण्यात शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छांच्या निमित्तानं मोठं शक्ती प्रदर्शन केलं। उल्हासनगरच्या शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला, त्यामुळे जशी सत्ता केंद्र बदलली तशी गुरुपौर्णिमेचं स्वरूप सुद्धा आज बदललेलं पाहायला मिळालं। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या गुरूंना वंदन केलं। 2 त्यांचे राजकीय गुरु, एक स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे आनंद दिघे, या दोघांनाही त्यांनी आज वंदन केलं। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं। बाळासाहेबांच्या आशीर्वादानं मुख्यमंत्री झाल्याचं त्यांनी म्हटलं। दुसरीकडे ठाण्यातल्या आनंदाश्रमात जाऊन ते आनंद दिघेंच्या स्मृतीस्थळी सुद्धा नतमस्तक झाले। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं पुन्हा एकदा शिवसेनेतले जे 2 गट आहेत त्यांच्यामध्ये सामना रंगलेला पाहायला मिळाला। हा सामना गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं होता संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये। ज्या प्रकारे आता नवी भूमिका घेतलेली आहे एकनाथ शिंदे यांनी, आणि त्यांनी आताही बाळासाहेबांनाच गुरु मानण्याचा आपला निर्णय घेतला आणि त्या दृष्टीने त्यांनी आज अभिवादन सुद्धा केलं, आणि त्यावरून मग संजय राऊत यांनी त्यांच्यावर खरमरीत टीका केली। एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा थेट संघर्ष पेटलेला असतानाच गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सोशल मीडियावर पुन्हा एकदा राजकीय कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं। गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण करताना बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच, विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही, गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन असं ट्विट केलं। त्यांनी आपल्या ट्विटमधून शिवसेनेला बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची आठवण करून दिली होती। तसंच त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला। दरम्यान त्यांनी दादरमधील शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन देखील केलं। राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली। यामध्ये बाळासाहेबांचा आशीर्वाद आणि त्यांच्या शुभेच्छा यामुळे या सर्व ज्या काही घडामोडी शक्य झालेल्या आहेत, त्यामुळे त्यांनी जो काही विचार दिला तो विचार पुढे नेण्याचा प्रयत्न मी आणि माझ्यासोबत जे 50 आमदार आहेत ते आम्ही करतो आहोत। बाळासाहेबांनी नेहमीच सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम केलंय। उद्धव ठाकरेंनी दोन्ही काँग्रेसची आघाडी करून शिवसेना प्रमुखांच्या विचारांशी प्रतारणा केल्याची टीका शिंदे गटाकडून केली जाते। मुख्यमंत्र्यांच्या ट्विटमध्येही त्याचंच प्रतिबिंब पाहायला मिळालं। त्यांनी एक प्रकारे शिवसेनेला बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्वाची आठवण करून दिली। त्यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी ही खोचक प्रतिक्रिया दिली आहे। काही लोकांनी शिवसेनेच्या बाहेर जाऊन जी बाळासाहेबांची शिवसेना त्याच्या बाहेर गेले आणि म्हणतात बाळासाहेब आमचे गुरु। आज बाळासाहेब जर हयात असते तर त्याने त्याच्यावरती काय भाष्य केलं असतं हे समजून घेण्यासारखं आहे। तरी लाखो लोक महाराष्ट्र देशामध्ये त्यांना गुरुस्थानी मानतात आणि एकनिष्ठेनं त्यांच्याबरोबर राहायचा प्रयत्न करतात। हीच खरी गुरुला दक्षिणा आणि मानवंदना, गुरुदक्षिणा।
शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गटाकडून आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला जातोय, तर बंडखोर शिंदे गटानं शिवसेनेचा विश्वासघात केल्याची टीका शिवसेनेकडून केली जाते। आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं शिवसेनेतील हा राजकीय संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळाला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।